मोठमोठे गार केले गंमतमध्ये हे आंध्रदानचे समर्थकांचे गाणे सध्या खूप व्हायरल झाले. सतत ताई आपल्यासोबत आहे. ताई, खरं तर तुम्ही गंभीर स्वरूपाची तुमची एकूण व्यक्तिमत्व राहिलेलं आहे, पण हे गाणं ऐकून आता आम्हाला जरा तुम्ही खूप मोठी विकेट काढली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. काय सुरुवात कशी झाली जर सांगा. नाही, विकेट काढणं किंवा राजीनामा मागणं हे मला वाटतं की जरा पॉलिटिकल होईल. माझं कायम असं म्हणणं आहे, मी राजकारणात आल्यापासून मी पॉलिटिकली करेक्ट असण्यापेक्षा मी सोशली करेक्ट असणं जास्त गरजेचं आहे. महिला आयोगाची एक कार्यचौकट राहिलेली आहे. रजनी सातवजी असतील, विजयाताई रहाटकर असतील, त्याच्या आधी अनेक लोक होती. ज्या ज्या लोकांनी हा आयोग सांभाळलेला आहे त्यांनी त्या आयोगाचा एक आब राखलेला आहे. त्या आयोगाचा एक काय म्हणतात, एक अभिजातपणा, एक दर्जा तो राखलेला आहे. या आयोगाची कधीही जी एक हँकी पँकी, एक ग्लोरी, ग्लॅमर, कार्पोरेट हेवीवेट ऑरा असं या आयोगाचं कधी काही नव्हतं. ते अचानक चाकणकरांच्या काळात वाढलं. अर्थात त्याला तटकरे लॉबीचा आशीर्वाद होता, हेही तितकंच खरं. तटकरेवरून विषय निघाला. तटकरेच यांना वाचवत होते सगळे असं सातत्याने त्यांच्या पक्षातनं आरोप होतोय. मला खूप लोक खाजगी तसं सांगायचे की तुम्ही कितीही लढलात तरी चाकणकरांचा राजीनामा होऊच शकत नाही, कारण पक्ष तटकरे चालवतात आणि तटकरेंचा आशीर्वाद भरभक्कम त्यांच्या पाठीशी आहे आणि तटकरे त्यांचा राजीनामा होऊच देणार नाही. मला त्यांच्या पक्षांतर्गत काय आहे त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही, मला त्यावर बोलायचं नाही. पण लढलं पाहिजे असं मला नक्की वाटलं, कारण जी कार्यचौकट आहे एकूण महिला आयोगाची, ती कार्यचौकट काय असते बरं, की समजा सार्वजनिक शौचालयांच्या ठिकाणी महिलांची स्वच्छतागृहांची कमतरता आहे, तर महिला आयोगाने त्याचा सर्वे करावा, रिपोर्ट तयार करावा, त्याच्या रिमेडीज सुचवाव्यात आणि शासनाला अहवाल सादर करावा. कुठे समजा बालविवाह होत आहेत, महिला आयोगाने त्याचा सर्वे करावा, रिपोर्ट करावा, रिमेडी सुचवावी, शासनाला सादर करावं. त्यातनं काही योजना बनवता येतात का, काही स्कीम प्लॅनिंग करता येते का, हे केलं पाहिजे. पण स्कीम प्लॅनिंगपेक्षा स्कॅम प्लॅनिंगमध्ये जर आयोग अडकत असेल तर हे वाईट आहे. आता हे लैंगिक शोषणाचा हा स्कॅम कसलं, हे खूप मोठं कांड झालं. आणि हे ज्या पद्धतीचं वासनाकांड पुढे आलं, ते वासनाकांड बघता मला राग या गोष्टीचा येत होता की चला, ज्या आयोगाची कार्यचौकट ही महिलांना सुरक्षित ठेवण्याची आहे, महिलांचं शोषण होऊ नये यासाठीची आहे, त्या आयोगाकडून बाबा हे किती विशेष आहे हो. अहो, महाराष्ट्र सोडा, संबंध देशात हे उदाहरण पहिल्यांदा घडलं असेल की महिला आयोगाच्या प्रमुखाचा राजीनामा हा महिला लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे झाला. गंभीर आहे, पहिल्यांदा मला हे पहिल्यांदा घडते, हे वाईट आहे, हे गंभीर आहे. त्यांनी सगळे आरोप फेटाळून लावले ना. ते अनामिका कापले ते सगळं खोटे. 2 तारखेला मी दादांसोबत होते. काय होते, तुम्हाला नोटीस पण पाठवणार. काय होते माहिती आहे का, ह्या सगळ्यांमध्ये ज्या काही पद्धतीने हे सगळं जे काही चालू आहे हे जर एकूण बघितलं तर बूंद से गई सो हौद से लाने का कुछ लोग प्रयास करते हैं. कालचा चाकणकरांचा प्रयत्न हा त्याचाच एक भाग होता, परंतु ते तसं काही घडू शकलं नाही. त्यांना काय बोलायचं ते बोलू देत. मला असं वाटतं की त्यांनी खूप डायलॉगबाजी काल करायचा प्रयत्न केला. मी कशी खचले नाही, मी कशी दुःखी नाही, हे उसणं अवसान आणून सांगायचा प्रयत्न केला. मी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देते. कसं वाटलं की मी महिला आहे म्हणून सॉफ्ट टार्गेट झालं. महिला आयोगाचा अध्यक्ष पुरुष नसतो, महिला आयोगाची अध्यक्षा महिलाच असते. हे आता वेगळं सांगायचं का आम्ही? महाराष्ट्रात कोण महिला आयोगाचे अध्यक्ष कधी पुरुष झालेला आहे? काहीतरीच काय, ह्याला काय अर्थ आहे? नाही, मुद्दा तो नाही. त्यांचं म्हणणं की सगळे भक्त, अनेक राजकीय मंत्री नेते भक्त आहेत, मग मलाच का, मी एकटीच का? इतर नेत्यांचं पाय धुतानाचा व्हिडिओ नव्हता. इतर नेत्यांनी त्याच्या डोक्यावर छत्री धरली नाही. इतर नेत्यांनी त्याला वाचवण्यासाठी फोन केले नाही. इतर नेत्यांनी, आणि महत्त्वाची गोष्ट, तुमचं वर्क प्रोफाईल काय आहे, तुम्हाला कोणत्या पदावर नियुक्ती होती, तर महिलांना सुरक्षा प्रदान करणे, महिलांचं समुपदेशन, समावेशन, सबलीकरण यासाठी तुम्ही होतात. आणि तुम्ही काय केलं, तुम्ही महिलांना बहिष्कृत ठरवणे, बदनाम करणे, चारित्र्यहनन करणे, हे सगळं, दादा फोन द्या, हे सगळं तुम्ही करत होतात. हे जर सगळं बघितलं तर कठीण आहे या सगळ्यांचा विचार करता.
मला असं वाटतं की रुपाली चाकणकर यांना मुळात या प्रकरणाचं गांभीर्य अजूनही कळलं नाही किंवा कळलंय पण ते त्यांना मान्य करायचं नाही असा त्याचा अर्थ होतोय. दुसरं असं त्यांनी म्हणलं की विशेष करून ते अनामिकाचा विषय, ते म्हणजे तुम्हाला ते नोटीस पाठवत तसं नाहीच आहे काही, त्याचं आता प्रत्युत्तर काय बोलू आता, काय आहे माहिती आहे का, मी म्हटलं ना की माणसं उसणं अवसान आणतात. खरं तर अशा प्रसंगात त्यांनी त्यांच्या डोक्यावर जी अटकेची टांगती तलवार आहे त्याचा अधिक विचार केला पाहिजे. मला नोटिसा वगैरे पाठवायच्या त्या जामिनानंतर बघा कधीतरी, पण मुळात तुमची मागणी ठाम आहे अटकेची. अटकेची मागणी माझी खूपच ठाम आहे. त्यांना सह आरोपी करा ही मागणी माझी खूपच ठाम आहे. तुमच्याकडे आणखीन काय काय आहे? तुम्हाला आठवतं फलटणच्या प्रकरणामध्ये मला अशीच नोटीस पाठवली होती, पण तरीही मी गेले होते फलटणला. नंतर रणजित नाईकांनी माफी मागितली होती. मी जोपर्यंत कन्व्हिन्स्ड नसते स्वतः, जोपर्यंत माझ्या हाताशी पुरावे नसतात तोपर्यंत मी बोलत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे, चाकणकरांकडे झालाय पैसा जास्त, 500-600 कोटीची प्रॉपर्टी, तटकरेंसारख्या प्रभृतींचा आशीर्वाद. त्यामुळे माझ्यासारख्या सडाफटिंग साधारण माणसांना धमकावणं सोपं आहे. द्या बाबा धमकी, पण 25 वर्ष चळवळीत काम केलंय मी. अशा धमक्या रोज एन्जॉय करते. चाकणकर डायलॉगबाजी करण्यापेक्षा डोक्यावरची जी अटकेची टांगती तलवार आहे त्याचा अधिक विचार करा, गरज आहे. तुमच्याकडे आणखीन काय काय आहे त्यांच्या संदर्भात? तुम्ही प्रेस पण घेणार होते, बोलले होते, आणखीन काय काय? आहिस्ते कदम रखते आहे ना भैया, सुरुवात झाली, सुरुवात झालेली आहे, अजून लढाई संपलेली नाही. हा पहिला टप्पा आहे. पण एक नक्की आहे की या सगळ्यातनं मी आपल्याला एक गोष्ट नक्की सांगितली पाहिजे की लोकनेते अजितदादा यांनी कधीही अंगारे धुपारे गंडे दोरे अशा गोष्टी केल्या नाही. आपण खूपदा त्यांचा इंटरव्ह्यू केला असेल, त्यांच्या हातात कसलीही अंगठ्या नव्हत्या, काही नव्हतं, कधीच नव्हतं. असे काही नेते आहेत, पवारसाहेब असतील, उद्धवसाहेब असतील, इवन मुख्यमंत्री फडणवीस जे असतील, या लोकांनी कधी गंडे दोरे घातलेले नाही आहेत. उद्धवसाहेबांच्या हातात रुद्राक्ष असतो तर त्यांच्या वडिलांचा आठवण म्हणून असतो, पण या लोकांनी या भानगडीत हे पडलेले नाहीत. जर दादांचा पक्ष खऱ्या अर्थाने पुरोगामी आहे आणि दादांचा वारसा जपायचा असेल आणि दादांच्या पक्षाला जर महाराष्ट्रातल्या महिला मतदारांना कन्व्हिन्स करायचं असेल तर महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून आधी या पायउतार झाल्या पाहिजेत. कारण दादांचा पक्ष जर अशा पद्धतीने लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या महिलेला प्रदेशाध्यक्ष त्यांना वाचवतोय कोण पक्ष? मला जी माहिती कळते ती कदाचित तटकरे पक्षाचा, परंतु आता वहिनींनी भूमिका घेतल्या पाहिजेत, वहिनींनी खमकेपणा दाखवला पाहिजे. पण एक नक्की आहे माझं, काल कारवाई वहिनींनी केली की दादा सीएम सरांनी, नेमकं काय तुमची काय माहिती? कालची कारवाई ही गृहमंत्र्यांनी केली. गृहमंत्र्यांनी राजीनाम्याचे आदेश दिले होते. गृहमंत्र्यांनी निघा म्हणून सांगितलं तरी बाई बाहेर येऊन पत्रकारांना हे भासवायचा प्रयत्न करत होत्या की नाही नाही माझा काही राजीनामा वगैरे होणार. महासंचालकांना पत्र दिलं की कारवाई करा. कोण तुम्ही? आयोगाचे अध्यक्ष होते कोण तुम्ही? आणि आयोगाच्या अध्यक्षाला असं महासंचालकांना पत्र देता येतं? अहो, मी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केलंय, मी ब्युरोक्रेसीमध्ये होते, मी CSG डिपार्टमेंटला काम केलंय, सेंटर फॉर इक्विटी अँड सोशल जस्टिसमध्ये विमेन सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन अँड व्हायोलेशनचा स्पेशल झोन सांभाळलाय मी. यांना अधिकार पोचतो, या कोणत्या भ्रमात आहेत? यांनी काल जे केलंय, CMला पत्र देते तुम्ही CM पेक्षा मोठे आहात, तुम्ही CMला पत्र देण्या एवढी तुमची हिंमत झाली? कालचा तो डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न होता. अहो, मी काय म्हटलं, बूंद से गई सो हौद से नहीं आती है. पण त्यांच्या पक्षाने ठरवावं की अजितदादांचा वारसा जपायचा असेल तर अशा महिलेला पदावरून पायउतार करा, अन्यथा आम्ही अजितदादांचा वारसा जपणारे आहोत असं तटकरे आणि प्रभृतींनी सांगू नये. दुसरं असं, आता ते त्यांचं पत्र गेलं पण अटकेची मागणी तुमची ठाम आहे. समजा शासनाने नाही केलं पुढं तर बघू आणखीन काही बाहेर निघणार? फलटणला जाऊन रस्त्यावर आंदोलन करावं लागलं. हा विषय फलटणवरनं निघलं. तेजस्विनी सातपुते त्याच इकडं आहेत, तर तुम्हाला असं वाटतं सगळे न्याय मिळेल सगळ्या गोष्टी? नाही, मला निश्चितपणे या प्रकरणात माझ्या काही अपेक्षा तयार झाल्या आहेत. कारण ज्या पद्धतीने मूव्ज होत आहेत त्या मूव्ज खूप सकारात्मक आहेत.
आणि मी म्हटलं ना की मला याच्यात पक्षीय राजकारण आणण्याची इच्छा नाही आहे. कालही म्हटलं, आजही म्हटलं, पुन्हा एकदा सांगते, माझ्या पक्षाशी जरी संबंधित कोणी असेल तर त्याची गय केली जाऊ नये, कारण प्रश्न महाराष्ट्रातल्या लेकीबाळींच्या इब्रतीचा आहे. त्याच्यावरून आठवलं, उद्धव साहेबांनी काल फोन केला तुम्हाला? हो, काल रात्री 8:30 वाजता सरांचा फोन आला होता आणि सरांनी अभिनंदन केलं, कौतुक केलं. आम्ही निष्ठावंत शिवसैनिक, आम्ही आमदार नाहीत, आम्ही खासदार नाहीत. आमच्याकडे खंत फार- आहे? नाही, खंत वगैरे काही नाही, अजिबातच खंत नाही. हे सगळं समजून उमजून मी प्रवेश केलेला आहे. पण आमदार खासदार किंवा मोठी लिक्विडिटी, मोठी संसाधनं नसताना सुद्धा ज्या त्वेषाने आणि ज्या प्रामाणिकपणे आम्ही लढतोय, त्या आमच्या लढ्याला जेव्हा आमचं नेतृत्व एक कौतुकाची थाप पाठीवर देतं तेव्हा नक्कीच भारी वाटतं. तर ह्या होत्या सुषमाताई. नेतृत्वाने कौतुकाची थाप दिली कालच्या सगळ्या याच्यात, कारण सुषमाताईंनीच पहिल्यांदा आवाज उठवला होता या सगळ्या प्रकरणात. त्यानंतरच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा झालेला आहे, पण यांची मागणी त्याच्यापुढे त्यांना अटक व्हावी, त्यांचे CDR सगळे तपासले जातात, कारवाई व्हावी, कारण थेट महिला शोषणाचा आरोप झालेला आहे आणि तो खूप गंभीर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत पुंदे, झी मीडिया, पुणे.